सो हॅलो गाय, तुमचं परत स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे शुभम अग्निस. आणि आपण नवीन जायला जातो आहे, जे आहे मुंबई टू नाशिक गोंडेश्वर महादेव टेम्पल. आणि बघा आपली माफिया आणि पियुष आपल्यासोबत आहे. सो चला राईडला सुरुवात करूया. सो मित्रांनो, आपण आता निघालो आहे नाशिक इथे गोंडेश्वर महादेव टेम्पलला खूप दिवसाने. सो खूप भारी वाटतं आहे. आणि आताचे वाजले आहेत 2:04 झाले आहेत आणि आपण आहेत घोडबंदर रोडला. तर खूप भारी वाटतंय. खूप दिवसांनी राईडला निघालो आहे, कारण आपली बाईक सर्व्हिसिंग झाल्यानंतर मी कोणत्याच राईडला गेलो नव्हतो. ही त्यानंतरची पहिलीच राईड आहे. आपल्यासोबत आहे आपलं पियुष आहे सोबत ॲज अ पिलियन. आणि ते मंदिर एवढं मस्त आहे ना, व्ह्यू वगैरे एक नंबर आहे. तर तुम्हाला पण ते बघायला भेटेलच माझ्या ब्लॉगमध्ये. त्याच्या आधी पण तुम्ही कोणत्या दुसऱ्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. माझ्या ब्लॉग फर्स्ट टाइम बघत असाल तर जरा सपोर्ट करा माझ्या चॅनलला. आणि जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अराऊंड आपल्याला दाखवत आहे रस्ता 3 तास 43 मिनिट दाखवत आहेत, 176 किलोमीटर. तर चला हळूहळू आपण ते पण कव्हर करूया. आरामात जायचंय, काय घाई नाही आपल्याला. 50, 60, 70च्या स्पीडने जायचंय. 50, 60 तर जाणारच नाही मी. 70, 80 मिनिमम आहे, कारण एवढ्याला आपली एव्हरेज पण देणार नाही गाडी. सो बघू शकता तुम्ही किती भरगच्च असेल लोडर बघा. रात्रीचा एक नंबर वाटतं. तर आता मी जास्त काय बोलत नाही, कारण रात्री पण काय जास्त तुम्हाला दाखवणार आहे. सो आता डायरेक्ट मॉर्निंगला तुमच्याशी बोलतो. चला. गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही बघू शकता व्ह्यू काय मस्त दिसतोय. व्ह्यू बघा, व्ह्यू. मला व्ह्यू बघण्यासाठी मी लवकर कॅमेरा ऑन केला. सूर्यनारायणचे अजून दर्शन झालेले नाहीये, दर्शन होईल तुम्हाला दिसेलच. तुम्ही व्ह्यू चेक करा. हा काय दिसतंय डोंगर, एक नंबर. आणि आम्ही जास्त कुठे थांबलो नाही, फक्त आता मध्ये चाय प्यायला थांबलो तेवढंच. आम्ही नॉनस्टॉपच येत होतो. हा काय दिसतंय बघा. काय डोंगर दिसतं बघा ना, एक नंबर. काय दिसतं बघा डोंगर, काय दिसतं एक नंबर दिसतं. हे असे व्ह्यू बघण्यासाठी आपल्याकडे बाईक असावी लागते मित्रांनो. खरं सांगतोय, बाईक वरनं फिरणं म्हणजे ना एक नंबर सुख असतं, सुख, प्युअर सुख. तुम्हाला जे 4 व्हीलर मधनं जे बघायला भेटत नाही ना व्ह्यू वगैरे, जे आपल्याला बाईक वरनं भेटतात. आणि जी फिलिंग असते ना, हा एक नंबर. जास्त आपले किलोमीटर राहिले नाहीत, 59 किलोमीटर दाखवत आहेत. चला लवकरात लवकर चेस करूया ते पण.
आपली मान्सून राईड पण चालू होणार आहे लवकरच. सो त्याचे पण ब्लॉग्स येणारच आहेत. तर तुम्हाला ते बघायचे असतील आणि अपडेट पाहिजे असतील तुम्ही प्लीज माझ्या इंस्टा ID पण फॉलो करा. आणि आपली 12 ज्योतिर्लिंगाची पण राईड्स परत सुरू होणार आहे. 7 ज्योतिर्लिंग झाले आहेत माझे, पण काही ना कारणामुळे माझे माईक वगैरे ना खूप धोका द्यायचा, मध्येच बंद वगैरे पडायचा. सो त्याच्यामुळे ते रेकॉर्ड नाही करता आलं. पण ह्याच्या पुढे जेवढे ज्योतिर्लिंग असतील ते तर त्याचे ब्लॉग्स येतीलच नक्की. सो प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो मी तर अजूनपर्यंत काय सूर्यनारायणाचे दर्शन झालेलं नाही आहे, पण काय व्ह्यू आहे इकडे. आणि हा रस्ता काय संपतच नाही, सरळ सरळ रस्ता आहे. काय रस्ता आहे, सरळ सरळ एकदम. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. सो फायनली गाईज आपण पोहोचलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता समोर मंदिर. हे बघा मंदिर बघा समोर. चला आता गाडी पार्क करूया इथे. सो गाईज आपण आता पोहोचलेलो आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे मंदिर आहे. तर चला आतमध्ये जाऊया आपण. हे असं मंदिर आहे आणि काय शांतता आहे इथे. हे बघा इथे माणसं योगा करतात आणि मंदिर आहे आणि आपले पिऊष शेड बघा इथे. काय मंदिर दिसतं बघा नव्हतं ना. आता मित्रांनो आपलं हे मंदिर आहे. आता काही कारणास्तव जास्त आपण व्हिडिओ काढू शकत नाही.